अमरावती जिल्ह्याचं कुळदैवत असणाऱ्या आदिशक्ती अंबाबाईला आपल्या सगळ्यांच्या वतीने नमस्कार करते. ज्यांनी या मातीच्या माणसाच्या मनात सत्व आणि स्वाभिमान जागवला त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल मंत्र देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील सामान्य माणसासाठी ज्या महामानवांनी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण केलं त्या सर्व महामानवांना सुद्धा नतमस्तक होते. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारे भारत आणि भारतातल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं पाहतात. आपण ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहात ती अंबानगरी आहे. इंद्राच्या राजधानीचं नाव सुद्धा अमरावती असं होतं आणि म्हणून या देशामध्ये सुद्धा जे राष्ट्र महाराष्ट्र आहे अशा महाराष्ट्रातल्या अंबानगरीच्या आपण सर्व मतदार आणि सुजाण नागरिक आहात. या लोकसभेच्या निमित्तानं या अमरावतीतील ज्या अत्यंत पुण्यवंत लोकांनी या अमरावतीला संस्कार दिला, त्याची संस्कृती घडवली, भारतरत्न दादासाहेब खापर्डे असतील, वीर वामनराव जोशी असतील, मुधोळकरांसारखे बॅरिस्टर असतील, हा जिल्हा ज्या लोकप्रतिनिधींच्या नावाने ओळखला जातो ते आदरणीय स्वर्गीय सुदाम काका देशमुख असतील, या सर्व महामानवांचे स्मरण इथे करणं आवश्यक आहे. प्रहारचे उमेदवार सन्मान्य दिनेश चिबूक यांचे जीवश्च कंठस्थ मित्र आदरणीय स्वर्गीय सोमेश्वरजी पुसदकर यांचंही या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याला आम्ही मुकलो आहे, परंतु अशा अनेक कार्यकर्ते आपण पाहिलेत. कालच्या सायन्स कोरवरचा हा सगळा नजारा आपण प्रत्येकाने आपल्या टीव्हीवर आपल्या मोबाईल मध्ये पाहिलाय. आपण पाहिलं बच्चूजींच्या सोबत त्यांना मागे करून समोर चालणारा एक कार्यकर्ता होता आणि त्यांच्या पाठीशी सुद्धा भक्कम राहणारा कार्यकर्ता होता. ही कार्यकर्त्यांची निष्ठा मागच्या 3 दशकाहून अधिक काळापासून या अमरावतीची माती पाहते आहे. ही निष्ठा आहे. माझ्या भावाने गोष्ट समजून घ्या. लोकप्रतिनिधी कसं असला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. या लोकप्रतिनिधीकडून सामान्य माणसाला कधीतरी आशा वाटली पाहिजे. सामान्य माणसाला रोजच्या रहाट गाडग्यात कुण्या आमदार खासदारासोबत कधी काम पडत नाही. काम तेव्हा पडतं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग येतो, जेव्हा कुठेतरी पोटाच्या गोळा बिमार असतो, बायकोचं ऑपरेशन असतं, पोरीच्या लग्नासाठी मदत पाहिजे असते आणि या प्रसंगी मी ज्याच्यासाठी उभा राहिलो तो माझा लोकप्रतिनिधी कधीतरी आयुष्यामध्ये माझ्या कामी येईल अशी एक आशा या आमदाराकडून खासदाराकडून या सामान्य नेत्याला वाटली पाहिजे. ही आशा फार महत्वाची असते. संपूर्ण जग आशेवर चालतं. लक्षात घ्या, जिचा नवरा मरतो फक्त 2 महिन्याची गर्भवती असते अशा 100 महिला माझ्यासोबत नेहमी राहतात आणि त्या पुरीला कधीतरी वाटू दे की ज्याला मी केला तो कधीतरी माझे बहीण भाऊ म्हणून माझ्या पाठीशी उभा राहील. ही आशा सामान्य माणसाला जगवत असते आणि तो लोकप्रतिनिधी सच्चा असतो ज्याच्याकडून ही आशा पूर्ण होते. ही प्रहारची संस्कृती आहे. मागच्या 35 वर्षापासून अनेक कार्यकर्ते तुम्ही सर्वजण, कारण तुम्हा सर्वांच्या मनामध्ये ही आशा आहे की तिथल्या प्रहारचे कार्यकर्ता फक्त तुमच्याकडून आहे. त्या मुशीत घडणारा कोणताही कार्यकर्ता मी अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी वनेल, उठेल आणि काही हो दादा तुझ्यासाठी मी तयार आहे. ही प्रहारची संस्कृती आहे, हे लक्षात घ्या. या लोकप्रतिनिधीसाठी सामान्य माणसाची निष्ठा असली पाहिजे आणि ही निष्ठा या कार्यकर्त्यांच्या रूपात आहे. ही कार्यकर्त्यांची निष्ठा आज या लाखोंच्या गर्दीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते आहे. जी कोणत्याही प्रलोभनाला पडली नाही, जी कोणत्याही आमिषाला बळी पडली नाही अशी अभंग निष्ठा प्रहार कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद हा लोकप्रतिनिधीला अतिशय यशस्वी बनत असतो, हे लक्षात घ्या.
आपण प्रहारचे व्हिडिओ अनेकदा पाहतात आणि म्हणून थकलेली 80 वर्षाची आमची एखादी म्हातारी आजी जेव्हा प्रहारच्या कार्यकर्त्याच्या बच्चूजींच्या पाठीवर मायेने हात फिरवते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात, हा सामान्य माणसाचा आशीर्वाद या लोकसभेमध्ये 35 वर्षापासून जिवंत ठेवतो आहे आणि अजून सर्व लोकशाहीमध्ये ते टिकून आहे, कारण तुम्हा सर्वांचा आशीर्वाद या चळवळीच्या पाठीशी आहे. सर्वात शेवटचा निकष असतो तो लोकमान्यतेचा. ही लोकमान्यता जबरदस्तीने मिळत नाही, लक्षात घ्या. मुजरा कर म्हटलं कोणी मुजरा करणार नाही. आणि आम्ही लेकर आहोत. ज्या 12 वर्षाच्या शिवबानं आदिलशहाच्या समोर मुजरा केला नाही, हे लक्षात घ्या. ही लोकमान्यता या प्रहारच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या मेहनतीनं मिळवली आहे. मातीत गाडून घ्या म्हटलं की कार्यकर्ते गाडून घेतले, टाकीवर चढा म्हटलं की कार्यकर्त्यांनी चढून घेतलं, रक्त द्या म्हटलं की कोणत्याही आंदोलनाला हा कार्यकर्ता मागे हटला नाही. आणि हे सामान्य माणसानं वारंवार पारखून घेतलंय, कारण अमरावतीची जनता सहजासहजी कोणावर विश्वास ठेवणारी नाही, हे लक्षात घ्या. ही लोकमान्यता त्यांच्या कष्टाने मिळवली आहे, हा आशीर्वाद त्यांच्या प्रेमाने मिळवला आहे आणि ही निष्ठा त्यांच्या समर्पणाने मिळवलेली आहे. काल आपण पाहिलं, एकही भाजपचा कार्यकर्ता त्यांच्या प्रतिनिधीसाठी पण प्रहारचा एकही कार्यकर्ता मागेच ही आपली प्रचंड ताकद आहे. आणि या सर्व गोष्टी कधीतरी रवी राणांनी नौटंकीच्या पुढे एखादा तरी शब्द बोलला पाहिजे. अरे नौटंकी करायला सुद्धा माणसाची मर्दुकी आणि नागपूरच्या असते का आज म्हणावे कोणत्याही स्वाभिमानच्या कार्यकर्त्याला आणि आदिवासींसह कुठे आहे का? ही कार्यकर्ते पैशाच्या बळावर आलेली नाही. या कार्यकर्त्यांनी जसं समजायला मिसूर फुटायला लागलं तेव्हापासून आपलं आयुष्य प्रहारासाठी दिलं आहे. मोदीजी आता सांगायला भारत मेरा परिवार, पण प्रहार सुरुवातीपासून मेरा प्रहार परिवार आहे आणि या सगळ्या संवादाने आजपर्यंत वागत आलाय. खासदारकीच्या प्रतिनिधीला आपल्या भाषेत सांगू काय अटप असायला पाहिजे हो. खासदारकीसाठी जो उमेदवार तुमचा खासदार म्हणून आहे त्याला काय असलं पाहिजे. फक्त पीक विम्याचे पैसे भेटत नाही, कारण पालन काय असतो हे प्रहारच्या हे लक्षात घ्या. शेतकरी शेतमजूर हे तोंडानं म्हणून फक्त उच्चारांचे शब्द नाहीत. शेतकरी म्हणताना हे सतीचं वाण आहे हे लक्षात घ्या. आणि सामान्य माणूस हा शब्द भाषणात उच्चारण्याचा शब्द नाही, त्याच्यासाठी अवघं आयुष्य शब्दावर ही हजारांची गर्दी होते. हा समर्पणाचा भाव आहे. तुम्ही काय 5 वर्षापासून करतायत आणि यावेळी सुद्धा मला वाटतं 2004ला सन्मान्य रफिक शेठ बहुधा उमेदवार होते आणि आज ते या स्टेजवर आहेत. यावेळी जर अमरावतीकरांनो आपण आपला हा निर्धार, आपण आपला हा जोश मतदानामध्ये परिवर्तित केला नाही तर लक्षात घ्या जशी प्रजा असते तशा प्रकारचा राजा आपल्याला मिळतो. आपण आपली काम सिद्ध करायचं असेल तर हा सगळा उत्साह, ही सगळी ऊर्जा कोणीतरी सच्चा भाजपचा कार्यकर्ता असेल तर मी सुद्धा मोदीजींच्या माझा जाऊ द्या की मेरा भारत मेरा परिवार म्हणणाऱ्या आणि डिफरन्स असणाऱ्या भाजप हे लोक कसे बघितले काय दाखवा. ही दडपशाही नाही, ही लोकशाही घ्या. आणि या पद्धतीनं हा सामान्य माणसाचा प्राण आहे, ही सामान्य माणसाची चळवळ आहे. ही मातीमध्ये चिरडून टाकते लक्षात घ्या. ज्याप्रमाणे ही उभी राहील आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्फुल्लिंग चेतवेल तेव्हा ते भल्या हा प्रहारच्या कार्यकर्त्याचं सामर्थ्य आहे. ही गोष्ट खरी आहे. ही आश्वासकता या लोकप्रतिनिधीमध्ये असली पाहिजे. या खासदार
त्याच्यामध्ये आहे, मी कधीतरी आता शेतीवर प्रक्रिया करणार पाहिजे. पुण्यानंतर हे अमरावती शिक्षणाचं यासाठी शैक्षणिक धोरण माझ्या मनामध्ये काही असलं पाहिजे. तुमच्या आमच्यासारख्या गरीबाच्या नोकरी नाही मोठ्या स्कूलची वर्षाची फी भरू शकत ते ज्या झाली पाहिजे. अचलपूर मतदारसंघामध्ये आम्ही ते केलं आहे. 12 कोटी रुपये उर्दू खेचून आणले आहेत. सामान्य माणसाचं आरोग्य आपल्याला कळू देत. मग बेळघाट फक्त होळीसाठी संघ नाही, माझ्या आरोग्य तिचं वर्णन पण सुखकर झालं पाहिजे. त्याची आदरणीय राजकुमार भाऊंना सुद्धा सांगितलं पाहिजे की प्रहारचं नेतृत्व आहे. 15 आमदार बच्चूजींचं स्वप्न विधानसभेत पाठवण्यासाठी. पण जो कोणी कार्यकर्ता जो प्रहारच्या जागी उभा असेल हे लक्षात घ्या की प्रहारचं वरच्या आशीर्वादावरून आजपर्यंत भविष्यातही करणार नाही. मेहनतीनं सहभाग लागेल. अरे आदिवासी फक्त तुमचा नाही, आदिवासी या देशाचा मूळ नागरिक आहे. कुठंतरी त्याला पाहू दे. आणि ही राम जन्मभूमी असेल, भगवान श्रीरामचंद्र असेल, भगवान श्रीरामचंद्रांनी एकदा अयोध्या सोडली भावांनो, आणि नंतर स्वतःच जे सगळं सैन्य आहे हे सगळे वंचित सांगितलं ना की भारताच्या वहिनीच्या सुटकेसाठी अयोध्या हे भगवान रामचंद्र बोलले. प्रहार या पद्धतीनं कोणत्याही पक्षाचा आधार न घेता सामान्य जिवंत केला आणि तो सत्य पावलाय. ही रक्तदानाची चळवळ आमच्या दिनेश भाऊचा 2,500 कार्यकर्त्यांचा गट आहे. तुम्ही अर्ध्या रात्री कोणताही ग्रुपचा ब्लड मागा, ते तयार असतील. अरे मीडिया बच्चू भाऊंना काय प्रिय आहे, आणि मीडियाचं भाग्य आहे की प्रहार बच्चू कडून दाखवते, नाही तर दुसरी काय. सर्व दडपशाही करणाऱ्यांनी अजूनच लक्षात ठेवावं, प्रहारचा कार्यकर्ता हा आंबा आहे. त्याला कितीही सोडा आणि गुठलाही फेकून द्यायचं, उगवून आम्हाला मातीमध्ये गाडून घेऊन सुद्धा बियासारखं आम्ही स्वतःच्या अंगावर माती ओढून घेतो, हे आमचे स्वभाव आहेत. आणि म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी, पक्ष कोणताही असू द्या हो, पण दिनेश भाऊंची आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची जात कुडी एक आहे. हा माणूस गेल्या अनेक वर्षापासून डफरीनमध्ये, इरविनमध्ये येणाऱ्या पेशंटच्या सोबतच्या लोकांसाठी खुलं अन्न छत्र. अहो घरी आता रोज प्रचाराला जाणारी 15 माणसं जेवून जातात. ही सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. सातत्याने हा माणूस कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये, आणि तुम्ही काय 12 वाजता उठतो. अरे त्याच्यावर टीका केली पाहिजे ज्याच्या खांद्यावर असेल, ज्याच्या पायाच्या गतीला माणसाकडे आपण बोट दाखवलं पाहिजे. हा कार्यकर्ता रुग्णसेवक आहे. दिनेश भाऊ बुब आणि प्रहार हे दुग्ध शर्करा योग आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कुठेतरी या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाऊन आणि माननीय शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं, पश्चाताप केला. आज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे, पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा या लोकसभा निवड आणि त्यांचे यश, 2 गोष्टी असतात मित्रांनो, लक्षात घ्या. राणा प्रतापांना आयुष्यामध्ये यश खूप मिळालं, पण ते ज्या मार्गाने चालले तो मार्ग अतिशय मोठा आणि धैर्याचा होता. म्हणून राणा प्रताप शिवरायांनी एवढेच आम्हाला आदरणीय आहेत. परंतु दुसरीही अशी जगराहाटी असते जे प्रयत्नांकडे फार जो जिथे वही पाहता. म्हणून आपल्या ह्या सगळ्या साठी आज ठाम निर्धार करा. दिनेश भाऊ बुबची या ठिकाणचा हे यश
आदरणीय नरेंद्रजी मोदींपासून तमाम सर्व पक्षांच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा मनपूर्वक माझा विश्वास आहे. या ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला परमिशन घ्यायची गरज पडणार नाही. माझा मित्र, माझा भाऊ, माझा खासदार आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या खासदारासोबत सुद्धा बोलू शकाल हा आश्वासक उमेदवार प्रहार या निमित्ताने या मैदानामध्ये उभा केला आहे. आपली बांधिलकी कोणाशी असली पाहिजे हे लक्षात घ्या आणि फक्त फेसबुकवर युट्यूबवर कमेंट्स करून की आमच्या बांधिलकी आमच्या माणसासोबत हे सुद्धा सगळ्यांनी ठासून सांगण्याची गरज आहे. आपली बांधिलकी आज माझ्यासोबत कुणाशी बांधिलकी नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी बांधिलकी आहे. पण प्रहारची बांधिलकी ही कायम आम्ही पडत असून तरी लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं असेल तर कार्यकर्त्यांचे चेहरे उतरले. सन्माननीय बच्चूजींनी सांगायचं आहे की तुम्हाला तुम्ही लोक तेव्हा सुरू शकता. तुम्हाला हरवण्याची मेघ फक्त तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तेव्हाच हराल जेव्हा तुमची हिंमत हरेल आणि हिंमत हरण्याची हा सामान्य माणूस जो प्रहारच्या या सगळ्या चळवळी सोबत जुळलेला आहे परंतु निश्चितच्या मराठीच्या चळवळीचा भविष्य येणाऱ्या हजार सुरक्षित आहे माझा विश्वास आहे. आम्ही राजकीय वारस नाही. मी संत